हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ही रात्री मी सुकायला घातलेत मी आणि येशूनी करते मी पण काम. आणि आता येशू आता उठेन, मी आता उठले. आता मी ब्रश करीन. व्लॉग खूप लेट येणार आहे, सॉरी. माझा रिचार्ज संपेपर्यंत. मग आता मी विचार करते मी कुठेतरी बाहेर जाऊ, पण कुठे जाऊ ते नाही माहिती, तर बघू. पण आज संडे आहे, मला नाही वाटत मी कुठे जाईन. आणि मम्मीने बनवली आहे मस्त फिश. मी आता पहिला ब्रश ह्याच्यासाठीच करते की मी लगेच उठून पहिला नाश्ता करेन. नाश्ता नाही, डायरेक्ट जेवेन. संडे असल्यावर किती चिरपीर असते ना बाहेर, नुसतं चाव चाव चाव. क्रिकेट, पोरं तर क्रिकेटच खेळतात. काय माहित काय त्यांना एवढं क्रिकेट खेळायला आवडतं संडेचं. सो आता मी जेवली आणि आता मी सर्व थोडंसं घर आवरेल थोडंसं, कारण खोटं नाही बोलत आहे माझ, खोटं नाही बोलत आहे साली. थोडंसं बोलली मी. आणि जाणार आहे सांताक्रूजला. मी माहीत नाही आता कोणाला घेऊन जाऊ, पण मी एकटी तर नाही जाणार, मी कोणाला तरी घेऊनच जाईल. ॲक्च्युली माझी 3 डिसेंबरला मेकअपची ऑर्डर आहे. सो मला आता ट्रायलसाठी जायचं आहे तिच्या घरी आणि ॲडव्हान्स लेने केली. ॲक्च्युली मला मेकअपचे ऑर्डर्स खूप येतात, पण ना मी नाही म्हणजे मी घेत नाही ऑर्डर, कारण मी कामाला होती तर कामाची सुट्टी करून मी नाही जायची मेकअपसाठी. सो मग तिकडे थोडंसं थांबलं ते सर्व ना. आता खूप टाईम नंतर, आता मध्ये पण एक मेकअपची ऑर्डर होती, मी त्याच्यासाठी पण नाही बोलून टाकलेलं, कारण मी जॉबवर होती. म्हणजे जॉबमुळे ना माझा खूप लॉस झाला आहे, कारण मला सुट्टी नाही भेटत. आणि क्लायंट असतात तर ओनर लोक सुट्टी देत नाही, लाईक मगजमारी असते. मग आता मी जॉब तर सोडला आहे, तर मग मेकअप आता हळूहळू परत चालू होईल मेकअपचे ऑर्डर्स यायला. मला ते आहे आंघोळ करायला, तर मग मी पहिलेच माझा आउटफिट काढून ठेवलाय जो मला येशूनी सजेस्ट केले आहेत. एक तर हे 2 मी तर हे काढलेले, हे घालायला काढलेलं मी, पण येशूनी हे काढलंय. सो आता मी दोन्ही घालून बघेन मला कोणतं जास्त चांगलं वाटतंय. ग्रीन आणि हा ग्रीन आणि व्हाईट चांगला वाटतो, आणि बेज कलर आणि तो ब्राऊन. हा, म्हणून मग आता बघेन मी, जर हा जास्त चांगला वाटत असेल तर हा घालेन मी, कारण मला हे दोघांचं कॉम्बिनेशन पण जास्त आवडलंय. पण मला हे घालायचंय, हे मी काढलंय ना, म्हणून. तर बघू आता, जो चांगला वाटेल ते घालेन मी. झोपली आहे मॅडम. नमस्कार. नमस्कार. आणि मला एक कोलॅबवाले व्हिडिओ शूट करायची आहे, तर मी हे घालेन, चेंज करेन, रेडी होईन. रेडी व्हायचे पहिले, रेडी व्हायचे नंतर. बघा तुम्ही आहे, तुला काय 12 गावची 12 पंचायत गा, बस ना. कुठला असा वाला आहे? नाही असा वाला नाही, जस्ट एक व्हिडिओ शूट करून द्यायची आहे. ठीक आहे. पहिला तुम्ही आंघोळ खट्टी. मी येशूने सांगितलेलं ते नाही घातलं, आणि मी हे घातलं मी, कारण येशूने जे बोललेलं ते चांगलं नव्हतं वाटत. तुझ्यावर नव्हतं नाही वाटत, ते नाहीच चांगलं वाटत होतं. हे छान वाटतंय ना, म्हणून हे छान वाटतंय. आणि मी आता जाते आहे सांताक्रूजला एकटी, कारण माझ्यासोबत कोण नाही येते आणि मला एकटं जायला एवढा कंटाळा येतोय. लाज नाही बोलू शकत, पण असं एकदम कसं तरी वाटतं एकटं जायला. पण ठीक आहे, आता मी निघते. बाय मनू. बाय.
माझ्याकडे 100 रुपीजचे सुट्टे नव्हते, तर मी तिकीट काढताना त्याला दिले पैसे. तर मला बोलतो मैं आपको जानता हूँ, आप हर टाइम ऐसे ही लेके आते हो, नेक्स्ट टाइम ना ये लाइन में आपको मैं लूँगा ही नहीं, असा सर्व बोलत होता तो मला बघून. म्हणजे मला तिकीटवाले लोक पण एकदम ओळखायला लागलेत की ही लय आम्हाला सतावते. वाह, बोलतो हर टाइम का है आपका, मैं जानता हूँ आपको. सो आताच मी त्यांच्या घरी जाऊन आली, सर्व डिस्कशन झालं, मी ॲडव्हान्स घेतला आणि मी एकटीच आहे आणि आता मी जाते आहे घरी. आता मी परत ट्रेननीच जाणार आणि मी कधी तिकीट जास्त काढत नाही, पण या टायमाला मी तिकीट काढली आणि मला एक पण टी-सी नाही आहे, एक पण टी-सी नाही यार. काय फालतूगिरी. आम्ही इथे सँडलवूडला, मी इकडे आलेली या बँकच्या समोर. आता जाईन मी, पहिला स्टेशन बाजूलाच आहे 5 मिनिटावरती. आणि मी आजीकडे येऊन ब्लॉग चालू नाही केलेला, पण मी आता ब्लॉग माझा चालू केला आहे आणि आम्ही इकडे पाणीपुरी खातोय. खूप टाईम नंतर मी इथे येऊन पाणीपुरी खाते, माझी फेवरेट आहे इकडे. आणि डायरेक्ट 500ची नोट देतोय आम्ही याला, 20, 40, 50. आणि हां, मला तर लाजच नाही आहे. जस्ट मी आता घरी आली आहे. पुढे जाते तू? मला कॉल करायचा ना, मी खालूनच आली. पण मला थकली मी. हा, पहिले तर मी केस फुलते. किती बरं वाटलं माहिती आहे ते 2 क्लिप काढून. हा, आणि मम्मी बनवते मच्छी. खाली जाऊन विकत घ्यायला गेली. उशीर झाला मला, अर्धा पाऊण तास बनवता तरी बनवून गेले मी. आणि मोनू पण आता मूवी बघायला गेलेली, कल हो ना हो. तुला माहिती किती वेळा रडली आहे? 6-7 वेळा खूप जास्त रडली. सीन नव्हता बघितला ना जेव्हा पागल आहे. मम्मी पागलच आहे, मी पागलच आहे. मी परत जाणार आहे आता मूवी बघायला, तो कल हो ना. डोकं खराब. उद्या जायचं. सैफ अली खान तर एकदम छुत्या वाट. शाहरुख खान म्हणतो नाही काय सांगितलं एकदम ना. म्हणून स्पॉइलर देऊन टाकते. अरे तरी पण तुला काय बोलले मी, आता लास्टचा मी जाऊन बघणार आहे, मी अर्धाच बघितलाय. पण कशाला स्पॉइलर द्यायचा फुकट मध्ये. मला लय राग येतो अशा लोकांचा, जे लोक लय शांतपणा करतात ना, अति शांतपणा. लाफा बोलू काय कालवण एवढं चांगलं बनवलं, ते पण भातामध्ये वेस्ट केलं. तांदूळ संपले, आता जाऊन आयशू घेऊन आले खाली जाऊन. यार मला माझा व्लॉग पोस्ट करायचा पोस्ट होत नाही. एकदा हा रिचार्ज संपू द्या, मग मी रोज व्लॉग टाकेन, रोज. कारण मला स्वतःला रोज व्लॉग टाकायला आवडेल. मगजमारी झाली आहे यार, लय मोठी मगजमारी झाली आहे माझ्या लाईफ मध्ये. ठीक आहे, 1च महिना ना होऊन जाईल. मग नंतर 3 महिन्याचा एक संगतीच रिचार्ज करून टाकेन, अनलिमिटेड वाला. या टायमाला तर सकाळीच माझा नेट संपून जातो. रात्री 3 वाजेपर्यंत माझी सवय आहे फोन यूज करायची, टाइमपास करायची. तर आता मी आता हा व्लॉग एडिट करेन. मग माझ्याकडे 3 व्लॉग आहेत पोस्ट करायला अजून, आणि हा मी 3रा शूट करते. 2 माझ्याकडे ऑलरेडी पडले आहेत पोस्ट करायचे. म्हणून तुम्हाला
नेट दे आज रात्री 12 वाजता मला पोस्ट करू दे. मोनूचा रात्रीचा अनलिमिटेडचा आहे नेट. नॉर्मली रेग्युलर कसं पाहिजे मोनूचा आहे. वाव सिनेमॅटिक मध्ये तर किती छान वाटते. गोरी गोरी यार मला किती कंटाळा आलाय. येशू इकडे या. येशू इकडे आणि येशू पाणी दे. येशू मला पण पाणी दे यार. मला एवढी झोप आली आहे. मला एवढी मोठी बॉटल दिली आहे येशूने. आता पाणी सर्व नाकात गेलं असतं. ये येशू या. पाणी किती कमी केलंय मी पिये. जरा कर ना बरं वाटत होतं. म्हणजे ह्यांना काय सांगणं हे खूप मोठं पाप आहे. पेप आहे पेप. इकडे शी तू शी. अरे तुटेल ना. बघ वाकडा घे ना. केलं वाकडा. पहिल्यापासून होतं. हे लोक करतात आणि पहिल्यापासून होतं बोलतात. अरे त्याला पण वाकडा करते परत. अरे ते होतं परत तसं पागल. कसं मारायचं म्हणजे. ठेव ना इज्जत मध्ये एकदम इज्जत मध्ये. तसं नाही ठेवायचं ते. नीट ठेव ना येशू. मला ते सर्व सजवायचं आहे रे. नीट ठेव. आता काढलं तसं ठेव. वा असं टाक ना पागल साली. बसन ठेवून टाक वरती. मम्मी आता परत सकाळी पण तिने मच्छी बनवलेली. आता ती परत मच्छी बनवतात आणि ही खायच्या. आता ते खाल्लं ना रे. मला पण नाही. अरे हरामखोर. शी बर माझे पैसे ना टँक पॉकेट मधनं पडले. बोल हवरी साली. तेच मी तुला काल बोलत होती की काहीतरी तुझ्या डोळ्याखाली झालंय. अजून बघ फोनमुळे नाही झालंय का. कशामुळे झालंय. थंडीमुळे. अरे हात सोड इकडे. तिला थोडासा पण भरोसा नाही आहे माझ्यावरती. या डोळ्याखाली नाही. या डोळ्याखाली नाही. इथे पण कुठे बघ. आता इथे बघ. खाली तर तेच करते पण एक सांगते. खाली बस. खाली नकाला लागलं. त्या दिवशी परत घेतला. म्हणून माझ्या मी इंस्टावर पॉडकास्ट चॅनल माझा ओपन केलाय पुकीज या नेमी. सो तुम्ही जाऊन पण तो जॉईन करा लवकर जाऊन. माझ्या इंस्टाग्रामवर युजर नेम आहे अदिती. नाही काय नाही फक्त अदिती आहे. आणि तुम्ही पण जाऊन त्याच्यामध्ये तुम्ही तिकडे जाऊन मला माझ्या मेसेजवर रिप्लाय देऊ शकतात. आणि मी एकदम होमलेस नाही बोलू शकत पण एकदम भिकारी वाटते. तू आहेस. आणि मम्मीनी बनवलं आहे. हे काय काय दिसतंय तुला. भात घे ना तू. दुपारी मस्त बनवलेलं बघूनच एकदम बोंबलाचं हे झालंय पार त्याच्यात. घे ना. असं झालंय असं. घे ग. 2 मिनिट थांब पहिला व्लॉग. मम्मी ना यार. आणि याच्यात भात आणि हे माहित नाही कशासाठी बनवून ठेवलंय. आता मी पण जेवणार आहे मस्तपैकी. आणि आज मोनूचा व्लॉग चाललाय.
ऐशू आणि मोनू आज खाली बसले जेवायला खूप टाइम नंतर. नाही तर ती एक तिकडे बसते, ही एक इकडे बसते. ए डेबरी काय करते नागावरच मारलं इतिहास आली. नागाव निघालं नागावर काय मारते तुला माहितीये माझा प्रॉब्लेम आहे तरी. प्रॉब्लेम आहे अरे यार मेरी आयशू तुझे कैसे मैं ये बताऊं लगती है तू कितनी शेमड़ी रे. माझी साडी आहे लसूण मेथी भाजी की लोटी. अमृतसरचं जेवण तर बापरे किती मस्त असतं. जेव ना अशी बसले बघत माझ्या फोन मध्ये म्हणून मी लगेच कॅमेरा चालू केला. आणि हे काय मी काय म्हणत होती, आता ह्या लोकांची मस्ती जरा संपली आणि हे लोक जरा लाईनीवर आले आहेत. जस्ट ना हात पकडून माझा ती पळाली आहे कारण तिला माहिती आहे वस्तू बघितले कालच आणले. सॉलिड बॉडी रे तिला माहित नाही काय करते बोलू. तुझी जे पण केलं ना ते लय अजीब होत आणि तिथे घेणार आहे. आता जाऊ दे ना परत काय पडतो पण आपण दोघे असे सॉलिड बॉडी काय माझा आवाज बस कारण तू बसली आहे. उभी राहा, आवाज पण उभे राहे ना. असं वाटतं गांडीवर लात मारू जोरात. सोनू झाडू मारा. अरे आयशू सोड रे, आयशू त्रास देऊ नकोस. मोरू गेल्यावरती वाटते माझी बॅग घेऊन तुझी बॅग खालती आहे आयशू. हे बघा दोघांना बसली ना मारू जाऊन बस तुझ्या बॅडवर. लागले अरे हट बोलली ना आता राग आला तर यशू ठेव जिथून काढलं तिथून. मी नाही काढलं पहिल्यापासून पडलेलं होतं. मग माझ्याकडे का फेकलं त्याच्या. अजय रे यशू तर लय आगाव आहे साली. हे कोण काढतं सारखं मोनूनी काढलेलं साली कुठतरी